तसेच डॉक्टर सौ आशाताई परांजपे यांनी श्री महाराजांचे चरित्र व वाङ्मय यावर PhD केली आहे. तसेच श्री महाराजांचे ओवीबद्ध चरित्रही लिहिले आहे. आध्यात्मिक क्षेत्रात त्यांचे विपुल लेखन झालेले आहे. त्यांच्याबरोबरच परमपूज्य श्री राघवेंद्र स्वामींचे परमभक्त श्री वामनराव देशपांडे यांची उपस्थिती आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभली आहे. परमार्थातील अतिशय उच्च अधिकारी, सत्पुरुष, गुरुतुल्य असामान्य असे व्यक्तिमत्व. आध्यात्मिक क्षेत्रात विपुल लेखन त्यांनी केले आहे. थोर लेखक, कवी, समीक्षक आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक, प्रवचनकार असणाऱ्या वामनराव काकांचे श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणजे प्राण आहे. इथे परमार्थातील अजूनही अनेक थोर अधिकारी व्यक्ती, भक्त, साधक उपस्थित आहेत. कलेढोण या गावातील महाराजांच्या मातोश्री गीतामाई यांच्या मंदिराचे ट्रस्टी श्री इनामदार, गोसी गोखल्यांचे बंधू श्री हेमंत गोखले हेही उपस्थित आहेत. त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. खरे तर आपण एकाच परिवारातील आहोत. तेव्हा या परिवारातर्फे प्रातिनिधिक रूपात श्री सौ परांजपे यांना मी विनंती करते की नामावतार व विठ्ठल अंतरी या दोनही पुस्तकांचे त्यांनी प्रकाशन करावे. मी मावशींना श्री सरिताबाईंचे बंधू श्री व सौ अनिकेत देशपांडे यांना तसेच श्री व सौ ठुसे यांनाही पुस्तक प्रकाशनासाठी यावे म्हणून सांगितले. मला हे सांगताना अतिशय आनंद होतो आहे की आज आपण इथे नामावतार सरिता अवधानी यांनी लिहिलेलं नामावतार श्री गोंदवलेकर महाराज चरित्र बोधामृत व विठ्ठल अंतरी संत चरित्र काव्यमाला या दोन पुस्तकांचं प्रकाशन झालेलं आहे. मी पुस्तकांच्या लेखिका सौ सरिताताई यांना अर्पण पत्रिके
पत्रिकेचे वाचन करावे अशी विनंती करते. सरिताताई, अर्पण पत्रिकेचे वाचन. श्रीराम. नामावतार श्री गोंदवलेकर महाराज चरित्र बोधामृत. श्री वामनराव देशपांडे. जिया अमृत लेशा लागी सायास, तयाचा पाऊस केला चारी मास, पृथ्वी वाहून चासे चास, चिंतामणी पेरिले. श्री राघवेंद्र स्वामींचे आपण निस्सीम भक्त, ज्ञानेश्वरी जगता आपण नित्य. अशा वामन अवताराला श्री महाराजांनी माध्यम करून माझ्यावर अमृत वचनांचा वर्षाव केला, त्याचा बोध करून दिला. मला पितृतुल्य व गुरुतुल्य असलेल्या श्री वामनराव देशपांडे यांना हा नामावतार अर्पण. जय श्री. विठ्ठल अंतरी संत चरित्र काव्यमाला. प्रिय सिंधू मावशी. जीवनी संजीवनी तू माऊलीचे रूप ना. जसे संत सर्व विश्वाची माऊली असतात, तशी आयुष्यभर तू आमची आईच आहेस. तुझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटात तू धीराने वागून आम्हालाही प्रेरणा देत राहिलीस, देत आहेस आणि देत राहणार आहेस. संत साहित्यात रस घेणारी तू आमच्या जीवन सागरातील दीपस्तंभ आहेस. आमच्यासाठी संत स्वरूप असलेल्या आणि सद्गुरूंवर प्रचंड श्रद्धा असणाऱ्या माझ्या लाडक्या मावशीस ही संत चरित्र काव्यमाला मी अर्पण करते. त्याच्याबरोबर एक सूचना करावीशी वाटते. ही दोन्ही पुस्तकं प्रकाशित झालेली आज आपल्यासाठी आम्ही उपलब्ध करून दिलेली आहेत. पुस्तके खरंच अमोल आहेत आणि त्यांची दर्शनी मूल्ये ₹100 व ₹30. पण आपल्यासाठी त्याचे मूल्य आजच्या दिवशी ऐच्छिक आहे, तरी आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा. अशाच पद्धतीने आपण यापूर्वीची पुस्तके देखील खरेदी केली होती. त्यावेळी आम्ही त्याचा उपयोग चांगल्या कामासाठी करू असे आश्वासन दिले होते आणि आपल्या सहकार्यामुळेच आज विठ्ठल अंतरी या पुस्तकाचे प्रकाशन आम्ही करू शकलो. आता यानंतर सरिता त्यांच्या मावशींना ताईंच्या लिखाणाचे खरंच खूप कौतुक आहे आणि कसं असणार नाही. ताईंना त्या आईच्या ठिकाणी आहेत, म्हणून मी मावशींना अशी विनंती करते की त्यांनी आशीर्वादवर 4 शब्द बोलावेत. आजच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे परांजपे, सौ परांजपे आणि व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण उपस्थित सर्व वक्तेष्ट. मी आता आपल्याला कळलेलंच आहे, मी या कवयित्रीची मावशी आणि आज माझ्या आयुष्यातला फार मोठा आनंदाचा क्षण आहे की आज तिची 4 पुस्तकं प्रसिद्ध होतात. गंमत म्हणजे या कवयित्रीला मांडीवर खेळलेली बघितली आहे, दूर धावताना बघितली आहे, नंतर मोठी झालेली बघितली आहे. अशा सगळ्यांनी आज म्हणजे अध्यात्म आपलं का ठर न समजणारी. आता तुम्हाला गमत वाटेल, पण मावशी आहे ना, त्यामुळं वयाच्या अधिकारांना हे सांगणार आहे की का ठर न करणारी ती काय ध्यान लावून बसणार. पण
मला सांगायचं आहे ते हेच की गुरुदेवांची कृपा झाल्यानंतर काय घडतं ते आपल्याला सरिता म्हणजे उदाहरण आहे त्याचं. आत्ताच तिचीच एक कविता योग, त्या योगामध्ये तिने सांगितले आणि तिच्या आयुष्यात हा बहुतेक गुरुदेवांच्या भेटीचा योगायोग होता जो अतिशय सुंदर. तो कसा घडला आणि गुरुदेवांची भेट कशी झाली हे तिच्याचकडून ऐकण्यामध्ये मोठा आनंद आहे जो मी अनुभवलाय. असो, पण अशी ही सरिता आज गुरुदेवांच्या कृपेनं आणि हे ते कसं झालं तर भेट झाल्यानंतर पुन्हा तिचीच एक कविता की आधी पाहिजे विश्वास, या विश्वासानंतर निर्माण होते श्रद्धा, श्रद्धेनंतर निष्ठा आणि निष्ठेनंतर अर्थातच अनन्य भक्ती. आणि या अनन्य भक्तीमधून सरितामध्ये जो काय बदल घडलेला आहे तो आपल्या समोर आहे. आत्ताच विठ्ठलानंतर हे पुस्तक तिचं प्रकाशित झालेलं आहे. वास्तविक मला आधीच त्यांनी सांगितलेलं आहे, कारण मी मावशी कौतुकाला आलेली आणि काय म्हणतात माझ्या हातात माहीत आणि मी ज्येष्ठ नागरिक, तेव्हा काही खरं नाही, पण नाही मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे की वानगी दाखल फक्त मी 2 कविता त्याच्यातल्या ज्या संतांच्या सगळ्या कविता आहेत त्यात काही अध्यात्माशिवाय काही आपल्याला. पण आत्ताच हिने जे एक हे सांगितलं की शब्द मिळत होता आणि त्यावर कविता द्यायची. सकाळ झाली की माझा मोबाईल वाजला की मी चष्मा घेऊन बसायची आणि एका दिवशी ती कविता नाही, सरिता आज सूर्य उगवला नाही का असं वाटायचं. इतक्या म्हणजे शब्द मिळाल्याबरोबर तिला सुचणार कविता. आपल्याला कदाचित काय वाटेल मला माहिती, पण हे सत्य आहे की लगेच ती कविता यायची आणि ही गुरुदेवांची कृपा असं मला वाटतं. आता आणि तिचा हा शब्द मग झेंडा असो, झोका असो, कुठलाही असो, देव असो, काहीही असो, तिचा प्रत्येक शब्द हा अध्यात्म बोलत होता आणि अध्यात्म बोलतो. आणि म्हणून मी म्हटलं की गुरुदेवांची कृपा झाल्यानंतर काय होतं तर या भक्ती मार्गावर एक अधिकारवाणीनं बोलणारं व्यक्तिमत्व अशी तिची ओळख होत असताना दमदार पावलं तिची पडतात. वानगी दाखल माझ्याजवळ वेळ खरंच जास्त नाही आहे याचं भान मला ठेवायचं, पण एक वानगी दाखल तिच्या 2 कविता आपल्या पुढे थोडक्यामध्ये मांडते. कविता आहे निर्धार. आता निर्धार आयुष्यात कितीतरी वेगळे वेगळे असतात. तिने निर्धार केलेला आहे तो आपल्या बळीराजा होण्याचा आणि देवाला आर्त प्रार्थना केलेली आहे की 3 पावलांचं दान माझं स्वीकार. आणि त्यातून बळीराजाच्या या रूपकामधून किंवा उदाहरणामधून तिने भगवद्गीतेचं एवढं मोठं तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. माणसाचा देह कसा बनतो तर पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांपासून बाह्यस्वरूप आणि पंचतत्वांपासून आंतर. तर हे जे काही आहे ह्या आणि शेवट 3रं पाऊल काय अहंकार, जो दिसत नाही पण या सबंध शरीरावर आपला अधिकार गाजवत असतो. आणि या सगळ्यांना 3 पावलांमध्ये गाडून टाकायची विनंती केली. इतकं सुंदर तत्त्वज्ञान. आणि मग ते का घडतं हे सांगण्यासाठी भगवद्गीतेचं ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधो विचारः, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिः
भ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशात. इतकं मोठं तत्वज्ञान तिने या निर्धार्य कवितेमध्ये सांगितलं. आणखीन एक दुसरं, आता दुसरी येतात की पुन्हा आपण म्हणा नुसतंच म्हणता का भान ठेवते, पण खरंच दुसरी एक कविता नैसर्गिक खेळ. दगड मारायचे, चिंचावलं पाडायची आणि मग करवंदाच्या जाळीमध्ये जाऊन करवंद होतो, असा हा बालसुलभ नैसर्गिक खेळ. त्याचा नेम मुलांनी केला आणि तो उन्हाळाभर केला आणि त्याचं व्रत पुढं कसं झालं तर सद्गुरूंची भेट झाली, गुरुदेवांची. आणि त्यातून सुद्धा एक सुंदर कल्पना म्हणजे अशी की ही मुलं हिंडायला जात होती करवंदाच्या जाळीमध्ये. अर्थातच मोठी होती, संस्कारक्षम वयाची असल्यामुळं सद्गुरूंची भेट झाली आणि त्यांना या रामनाम मार्गाकडे सद्गुरूंच्यामुळं आणि त्यांनी त्यांची आठवण भगवंताची ठेवण्याचा व्रत घेतली. नेम आणि व्रत अशा या शब्दांचा सुंदर उपयोग करून त्यांनी केलेलं. आणि आता तिची अजून एक सूर्य ही कविता, जी आपल्याला माहिती आहे विश्वामध्ये गृहस्थाश्रमी लोकांची संख्याच बहुसंख्या आहे हे आपण सगळ्यांना मान्य असावं. तर या लोकांना सूर्य आणि त्याची दिव्य प्रभा या दोघांचं सहचारिणी ही कल्पना करून एकमेकांना दोघं किती सुंदर साथ देतात आणि तिच्या सहाय्यानं ती